नमस्कार. माझ्या 12वी सायन्सच्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अभिजित साळुंके तुम्हा सर्वांचं ज्ञानगंगा एज्युकेशन MST CET क्रॅश कोर्समध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरला एलिमेंट नंबर 1 आणि एलिमेंट 2 म्हणजेच अल्कली आणि अल्कलाइन अर्थ मेटल या टॉपिकवरचे कन्सेप्ट आपण लास्ट लेक्चरला कंप्लीट केलेले आहे. आज आपल्याला त्या कन्सेप्टवर आधारित असणारे MST CET क्रॅश कोर्समधले किंवा MST CETला ज्या टाईपचे क्वेश्चन्स येतात त्या टाईपचे क्वेश्चन्स ज्या कन्सेप्टवर आधारित आहेत ते क्वेश्चन्स आज आपल्याला काय करायचे आहेत, सॉल्व्ह करायचे आहेत. सिंपल क्वेश्चन्स आहेत. हा जो पार्ट आहे, मेजरली पार्ट हा थेरोटिकली कन्सेप्टवर आहे. म्हणजे थेरोटिकल कन्सेप्ट आपल्याला जर क्लिअर असेल, जसं की की साईज कोणाची वाढत जाते, आयोनेशन पोटेन्शियल वाढत जातं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होते, हा जो ट्रेंड जर तुमच्या लक्षात आला तर 100% तुम्हाला हा 1 मार्क देऊन जाणारा चॅप्टर आहे. तुम्हाला इझिली काय मिळणार आहे हा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सिंपल क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामध्ये असं अवघड असं काहीच नाही. म्हणजे मी तुम्हाला लास्टला सांगितलं होतं की काही क्वेश्चन्स तुम्ही 10 सेकंदात 20 सेकंदात सॉल्व्ह करू शकतात, असे हे क्वेश्चन्स आहेत. म्हणजे ह्या क्वेश्चन्स लवकर सॉल्व्ह करून ह्याचा मिळणारा जो वेळ आहे तो वेळ जे क्वेश्चन्स आपल्याला जिचे न्यूमरिकल सॉल्व्ह करायचं आहे त्या क्वेश्चन्समध्ये जर तुम्ही ॲड केले तर असे क्वेश्चन्स आपल्याला इझिली काय होतात, सॉल्व्ह होतात. आपल्याला 50 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत आणि त्याच्यासाठी वेळ किती आहे तर तो 45 मिनिट्स आहेत. म्हणजे 1 मिनिटपेक्षा कमी वेळामध्ये आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. तर असे जे क्वेश्चन्स येतील म्हणजे जे थेरॉटिकली बेसवर आहेत, जसं आता एलिमेंट नंबर ग्रुप फर्स्ट अँड सेकंड आहे, तो थेरॉटिकल बेसवर आहे. म्हणजे वाचल्या तुम्हाला समजलं पाहिजे की याचा आन्सर काय आहे किंवा ते कन्सेप्ट एखादी तिथं अप्लाय केली तर त्याचं आन्सर इझिली मिळू शकतं. त्याच्यासाठी नाही न्यूमरिकल पार्ट नाही किंवा बाकीचा पार्ट नाही. डायरेक्ट थेरॉटिकली बेसवर जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स म्हणजे एलिमेंट नंबर ग्रुप फर्स्ट अँड सेकंड आहेत, म्हणजेच अल्कली आणि अल्कलाइन अर्थ मेटल. चला पहिला क्वेश्चन आपण पाहून घेऊ. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, among the following select element having the highest ionization enthalpy. हायेस्ट आयोनायझेशन एन्थाल्पी. आता हायेस्ट आयोनायझेशन एन्थाल्पी तर एन्थाल्पीच्या रिलेटेड आपल्याला कन्सेप्ट माहीत पाहिजे. एन्थाल्पी कुणाची जास्त असते आणि एन्थाल्पी कुणाची कमी असते. तर ॲज वी गो टॉप टू बॉटम इन द पिरियोडिक टेबल, ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस ॲज वेल ॲज ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. जसं पिरियोडिक टेबलमधून वरून खाली जाईल तसं ॲटॉमिक नंबर वाढत जातो, तसं ॲटॉमिक साईज वाढत जाते. आणि ॲटॉमिक साईज हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे कशाबरोबर, आयोनायझेशन एन्थाल्पी बरोबर. कशाबरोबर, ते आयोनायझेशन एन्थाल्पी. म्हणजे जर साईज वाढत गेली, काय वाढत गेली, साईज वाढत गेली तर आयोनायझेशन एन्थाल्पी काय होते, कमी कमी होत जाते, कमी कमी होत. आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजे काय, एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह, शेवटच्या सेलमधला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी जे आपल्याला एनर्जी लागणार आहे त्या एनर्जीला काय म्हटलं जातं, आयोनायझेशन एन्थाल्पी. म्हणजे समजून घ्या, जर एखादा मॉलिक्यूल दिला असेल, एखादा एलिमेंट दिला असेल आणि त्या एलिमेंटमध्ये समजा याच्यामध्ये एक्झाम्पल बघितलं आपण की सोडियम दिलेला आहे, तर सोडियम पाहिला तर सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 11 आहे. मग इलेक्ट्रॉनिक कॉम्पिटिशन काय झालं, जर 1s2 2s2 2p6 आणि काय झालं 3s1. म्हणजे न्यूक्लिअर चार्ज इफेक्ट जर बघितला तर न्यूक्लियसपासून शेवटच्या सेलमधलं जे अंतर आहे आणि काय करायचं आहे, शेवटच्या सेलमधला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा आहे, म्हणजे शेवटच्या सेलमधला. तर आता हे जर डिस्टन्स वाढत गेलं तसं ह्याच्याबरोबरची असणारी शेवटच्या सेलमधले असणाऱ्या इलेक्ट्रॉनची एनर्जी म्हणजे ते अट्रॅक्शन एनर्जी काय होते, जरा कमी होते, वीक होते. आणि वीक झाल्यामुळे हा इलेक्ट्रॉन त्याला काय करता येतो, आपल्याला रिमूव्ह करता येतो. म्हणजे जेवढं जास्त डिस्टन्स, जेवढे नंबर ऑफ सेल वाढल्या म्हणजे साईज इन्क्रीज झाली की शेवटच्या सेलमधला असणारा इलेक्ट्रॉन इझिली आपल्याला रिमूव्ह करता येतो. म्हणजे त्यासाठी एनर्जी आपल्याला कमी लागते. पण जर तो न्यूक्लियस शेजारीच असेल, बघा सोडियमचं बघितलं, त्यानंतर कोण आहे, सोडियम ॲटॉमिक नंबर किती आहे, 11 आहे. पोटॅशियम के 12 आहे, सॉरी 19 आहे. मॅग्नेशियम किती आहे तर मॅग्नेशियम 12 आहे. आणि बेरिलियम बघितलं तर तो किती आहे तर तो 4 आहे. किती आहे, 4. म्हणजे जर याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर ड्रॉ केलं, बघा याचं ड्रॉ केलं तर काय मिळणार आपल्याला, 1s2 मिळणार आहे आणि 2s2. म्हणजे न्यूक्लियसच्या शेजारी बरोबर काय आहे, हा शेवटचा इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. मॅग्नेशियम जर बघितलं तर काय आहे, 1s2 2s2 2p6 आणखी काय मिळणार आहे 3s2. पोटॅशियमचं काय, त्याच्याही पुढे जाणार आहे. याचाच अर्थ न्यूक्लियसच्या शेजारी जो इलेक्ट्रॉन असेल त्याची आयोनायझेशन एन्थाल्पी काय असणार आहे, जास्त असेल. म्हणजे हा इलेक्ट्रॉन इथला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा असेल तर आपल्याला काय लागणार आहे, जास्त एनर्जी लागणार आहे. म्हणून ऑप्शन काय मिळणार आपल्याला आयोनायझेशन एन्थाल्पीचा, तर ऑप्शन काय मिळणार आपल्याला, सी ऑप्शन भेटेल. काय भेटेल ऑप्शन आपल्याला, सी. कारण त्याची साईज कशी आहे, कमी आहे.
साईज कशी आहे कमी आहे, साईज कमी असल्यामुळं तो इझिली काय होणार नाही की रिमूव्ह होणार नाही. त्यासाठी आपल्याला जी एनर्जी लागेल ती एनर्जी आपल्याला काय लागेल, जास्त लागेल. चला पुढचा बघून घ्या. विच अमंग द फॉलोइंग एलिमेंट डेव्हलप, काय डेव्हलप करतोय तर नोबेल गॅस कॉन्फिगरेशन. काय करतोय, नोबेल गॅस. कधी, जर +1 ऑक्सिडेशन स्टेट आली तर. काय आली तर, +1 ऑक्सिडेशन स्टेट आली तर. आता याच्यामध्ये जर पहिला एलिमेंट बघितला कोणता आहे तर फ्रान्सियम आहे. त्यानंतर बघा कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि कोण आहे, स्ट्रॉन्सियम. आता जर फ्रान्सियम बघितला, अल्कली मेटलमध्ये जर बघितलं तर लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सेझियम आणि फ्रान्सियम हे सगळे अल्कली मेटलमधले असतात. म्हणजे हा कोण झाला, हा झाला अल्कली मेटल. कोण झाला, हा अल्कली. आणि राहिले कोण बघा की बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, ट्रॉन्सियम. याचा अर्थ हे कोणत्या ग्रुपमधले आहेत, सेकंड ए मधले आहेत. कोणत्या ग्रुपमधले आहेत, सेकंड ए. सेकंड ए याचा अर्थ याच्यावर जो चार्ज आहे तो काय आहे, तो आहे +2 चार्ज आहे. काय आहे तो, +2. म्हणजे 2 इलेक्ट्रॉन दिल्यानंतर त्याचं ऑक्टेट कंप्लीट होतं. म्हणजेच नोबेल गॅस इने याचं कॉन्फिगरेशन तो काय करतो, ॲक्वायर करतो. पण अल्कली मेटल जो बघितला तर अल्कली काय ॲक्वायर करतं, +1 असल्यानंतर, 1 इलेक्ट्रॉन दिल्यानंतर. काय केल्यानंतर, 1 इलेक्ट्रॉन दिल्यानंतर. याचा अर्थ आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर काय, विच अमंग द फॉलोइंग एलिमेंट डेव्हलप नोबेल गॅस कॉन्फिगरेशन. कधी, +1 स्टेटमध्ये. मग +1 स्टेपमध्ये कुणाचं असतं तर अल्कली मेटल. अल्कली मेटलमध्ये कोण प्रेझेंट आहे या ऑप्शनमधला, तो आहे फ्रान्सियम. याचा अर्थ क्वेश्चन नंबर 2चा ऑप्शन काय म्हणणार आहे, आन्सर ए भेटणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घ्या. सगळ्यात थेरॉटिकली आणि कन्सेप्टवर क्वेश्चन्स आहेत, त्यामुळे हे इझिली सॉल्व्ह होतात. मी फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी आपल्याला टाइम घेतो आहे. विच अमंग द फॉलोइंग प्रॉपर्टी ऑफ हायड्रोजन, कुणाची, हायड्रोजनची. सिमिलर कुणाबरोबर पाहिजे, तो हॅलोजन बरोबर. कोणती प्रॉपर्टी सेम असेल, कुणाची, हायड्रोजनची आणि हॅलोजनची. हायड्रोजनची आणि हॅलोजनची. मग पहिल्यामध्ये बघा काय, आयोनायझेशन एन्थाल्पी, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आणि फॉर्मेशन ऑफ इनी पॉझिटिव्ह आयन्स. काय, फॉर्मेशन ऑफ इनी पॉझिटिव्ह आयन्स. मग आता याच्यामध्ये जर पाहिलं आपण, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे रे, तो 1 आहे. किती आहे, 1. आणि जर हॅलोजनचा पाहिला तर ते वेगवेगळे हॅलोजनचे आहेत. ह्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी इलेक्ट्रॉनिक कॉम्बिनेशन काय मिळणार आपल्याला, त्याचं NS1 भेटेल. काय भेटेल आपल्याला, NS1. पण त्याचं कसं आहे तर शेवटच्या सेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. किती, 7 इलेक्ट्रॉन. आणि त्याला फक्त काय, इलेक्ट्रॉनिक कॉम्बिनेशन जर बघितलं तर ते काय होणार आहे, तर ते होणार आहे NS2Np5 होणार आहे. काय होणार त्याचं, NS2Np5. आणि याचं काय म्हणणार आहे, पाहिलं तर आपण बघितलं तर ते काय होणार आहे, NS1 होईल. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम आहे का, नाही. फॉर्मेशन ऑफ इनी पॉझिटिव्ह, त्याच्यामध्ये जे सेम आहे ते कोणतं आहे तर आयोनायझेशन एन्थाल्पी. आयोनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रॉन लूज करायचं आहे किंवा इलेक्ट्रॉन गेन करायचं आहे शेवटच्या सेलमध्ये. मग ती जी एनर्जी असेल त्याला काय म्हणलं आपण, आयोनेशन एन्थाल्पी. हायड्रोजनच्या शेवटच्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, 1 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. आणि ह्याला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. हॅलोजनची फॅमिली बघितली तर NS2Np5 आहे. शेवटच्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत, 7 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. मग 7 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असेल तर 1 इलेक्ट्रॉन ह्याला काय करावं लागेल, ॲड करावं लागेल. मग दोघांचा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काय आहेत, सेम आहेत. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कसे आहेत, सेम आहे. त्यामुळं ह्या दोघांची काय सेम असणार आहे, आयोनायझेशन एन्थाल्पी सेम असेल. काय असणार आहे, आयोनायझेशन एन्थाल्पी. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, फॉर्मेशन ऑफ इनी पॉझिटिव्ह, हे रॉंग आन्सर्स आहेत. चला क्वेश्चन नंबर 4 बघू आपण. विच ऑफ द फॉलोइंग हॅलोजन कंबाईन, कोणावर कंबाईन करायचं आपल्याला, लोएस्ट टेम्परेचर विथ डायहायड्रोजन ॲट लोएस्ट टेम्परेचर. तर लोएस्ट टेम्परेचर हा थेरीवरचा क्वेश्चन आहे. बघा हॅलोजन बरोबर रिॲक्ट करायचं आहे, कोण, कंबाईन विथ डायहायड्रोजन. काय करायचं आहे, डायहायड्रोजन ॲट अ लोएस्ट टेम्परेचर. कमी टेम्परेचरला, त्याची साईज कमी आहे, कोण आहे तो, तो आहे फ्लोरीन. आणि फ्लोरीन काय होतो की लोएस्ट टेम्परेचरला कशाबरोबर कंबाईन होतो, डायहॅलोजन बरोबर, डायहायड्रोजन बरोबर काय होतो, रिॲक्ट होतो. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ. काय दिलेलं बघा, विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस डज नॉट इन्व्हॉल्व यूज द डायहायड्रोजन. डायहायड्रोजन तयार करण्यासाठी याच्यामधली कोणती प्रोसेस, विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस नॉट इन्व्हॉल्व यूज ऑफ डायहायड्रोजन. म्हणजे डायहायड्रोजन H2 पासून हे पुढचे मॉलिक्यूल कुठलं तयार होत नाही, हा आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. आता प्रिपरेशन ऑफ HCl तर होतं कशापासून, H2+ काय केलं आपण, Cl2 तयार, काय झालं, HCl तयार होतं. वनस्पती घी कशापासून, ऑइल बरोबर रिॲक्ट केलं वनस्पती ऑइलपासून, तर वनस्पती घी तयार होते. मेटल हायड्राइड्स कसं तयार होतात, तर नायट्रोजनची रिॲक्शन बघा या ठिकाणी दाखवतो तुम्हाला की सोडियमची रिॲक्शन H2 बरोबर केली, तयार काय होणार आहे, NaH, काय त्यांना होणार आहे, सोडियम हायड्राइड्स. वनस्पती ऑइलपासून तयार होतं. याचा अर्थ ह्या तिन्ही प्रोसेस काय होतात
की याच्यामध्ये डायहायड्रोजन काय इन्व्हॉल्व आहे. कोणती प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व नाही, तर तो आहे गॅसिफिकेशन ऑफ अ कोल. म्हणजे आपला ऑप्शन काय बरोबर आहे, ए ऑप्शन बरोबर आहे. याचा अर्थ हे सगळे तिन्ही ऑप्शन काय आहेत की डायहायड्रोजन पासून तयार होतात. कशापासून, डायहायड्रोजन पासून तयार होतात. पण गॅसिफिकेशन ऑफ कोल हा डायहायड्रोजन पासून तयार होत नाही. याचा अर्थ आपल्याला रॉंग आन्सर शोधायचं होतं, नॉट इन्व्हॉल्व यूज ऑफ डायहायड्रोजन. याचा अर्थ क्वेश्चन नंबर 5चा आन्सर आपल्याला काय भेटलं, ए भेटले. चला नेक्स्ट बघा काय विचारलेलं क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग स्टेप इज नॉट इन्व्हॉल्व इन इंडस्ट्रियल प्रिपरेशन ऑफ अ डायहायड्रोजन. डायहायड्रोजन तयार करण्यासाठी दिलेल्या प्रोसिजर मधली कोणती प्रोसेस इंडस्ट्रियल पर्पजसाठी वापरली जात नाही. दिलेल्या चारही प्रोसेस पासून आपल्याला डायहायड्रोजन तयार होतो. दिलेल्या चारही प्रोसेस पासून आपल्याला H2 मॉलिक्यूल तयार होतो. परंतु त्याच्यामधली अशी कोणती मेथड आहे की ती इंडस्ट्रीमध्ये वापरली जात नाही, इंडस्ट्रीमध्ये वापरली जात नाही. तर बघा याच्यामध्ये दिलेलं आहे की रिएक्शन ऑफ स्टीम विथ हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन याच्यामध्ये कोण वापरतो आपण, CnH2n+2. म्हणजे सगळेच काय वापरतो आपण याच्यामध्ये, अल्केन्स वापरतो. काय वापरतो आपण, अल्केन्स. अल्केन्स वापरल्यानंतर त्याच्यापासून स्टीम रिॲक्ट केली, आपल्याला H2 गॅस तयार होतो. रिमूव्हल ऑफ CO2 बरोबर आहे, कन्व्हर्जन ऑफ CO बरोबर आहे, तयार करता येतं. पण ती करता येत नाही. बघा ही इलेक्ट्रोलायसिस ऑफ प्युअर वॉटर. म्हणजे इलेक्ट्रोलायसिस ऑफ प्युअर वॉटर केल्यानंतर डायहायड्रोजन तयार होतो का, तर होतो. म्हणजे आपण काय इलेक्ट्रोलायसिस केलं, आपण कॅथोड ॲनोडची ट्रीटमेंट आपण पाहिलेलं आहे, आणि त्याच्यानुसार जर आपण कॅल्क्युलेशन केलं किंवा तयार करायचं म्हणलं तरी हायड्रोजन गॅस तयार होतो. परंतु इलेक्ट्रिसिटीचा यूज करून आधी वॉटरचं ब्रेकडाऊन करायचं. इलेक्ट्रिसिटीचा यूज करून काय करायचं, वॉटरचं ब्रेकडाऊन, आणि ब्रेकडाऊन केल्यानंतर मग तो हायड्रोजन आपल्याला तयार होणार आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला जे हायड्रोजन तयार करण्यासाठी जी प्रोसेस वापरणार आहे, कोणती वापरणार आहे, इलेक्ट्रिसिटी. तर इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करण्याची कॉस्ट या हायड्रोजनच्या नियर अबाउट सेम आहे. मग त्यामुळे ही मेथड काय केली जात नाही, फॉलो केली जात नाही. म्हणजेच की ह्या चारही मेथडमध्ये हायड्रोजन तयार करता येतो, परंतु इंडस्ट्रियल पर्पजसाठी इलेक्ट्रोलायसिस ऑफ प्युअर वॉटर ही ट्रीटमेंट हायड्रोजन तयार करण्यासाठी वापरली जात नाही. कारण इलेक्ट्रिसिटी ऑफ प्युअर वॉटर यासाठी कॉस्टिंग जी आहे ती जास्त असल्या कारणाने ही मेथड काय केली जात नाही, वापर केली जात नाही. याचा अर्थ आपला ऑप्शन काय करेक्ट आहे याच्यामध्ये, तर ऑप्शन नंबर बी हा आपला ऑप्शन काय करेक्ट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ आपण. हे सगळं थेरॉटिकल बेसवर आहे. प्युअर डायहायड्रोजन 99.5% इज ऑप्टेन बाय द इलेक्ट्रोलायसिस इज. आता इलेक्ट्रोलायसिस बरोबर करायचं आहे. लक्षात ठेवा, कोणत्याही रिएक्शनचा रेट वाढवायचा असेल किंवा प्रोडक्शन वाढवायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला कॅटलिस्ट वापरावा लागतो. काय वापरावा लागतो, कॅटलिस्ट. मग आता बघा ही सगळे जे दिलेलं आहे, NaOH युजिंग द Zn इलेक्ट्रोड, तर ह्याच्यापासून हायड्रोजन तयार होतो. तर हे काय, तर हा लॅब स्केलला तयार होतो. काय तयार होतं, लॅब स्केलला. म्हणजे काय, कमी अमाऊंटमध्ये तयार होतो. प्युअर वॉटर बरोबर होतो इलेक्ट्रोलायसिस तरी होतो. त्यानंतर प्युअर आपल्याला काय करायचं, 99.5% यात सगळ्यामध्ये हायड्रोजन तयार होतो. पण वॉर्म बेरियम हायड्रॉक्साईड युजिंग द निकेल इलेक्ट्रोड हा जर वापरला आपण तर आपल्याला 99.5% आपल्याला काय मिळतं, प्युअर डायहायड्रोजन भेटतो. म्हणजे कुणावरून रिएक्शन करायची आपल्याला, वॉर्म बेरियम हायड्रॉक्साईड युजिंग द निकेल इलेक्ट्रोड. तर त्यावेळी आपल्याला काय तयार होतं, डायहायड्रोजन हा प्युअर अमाऊंटमध्ये आपल्याला भेटतो. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा की आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग टू द हायड्रोजन फ्रॉम द फॉलोइंग. आता हायड्रोजनच्या बाबतीमध्ये कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे ते आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे. चला मग आता याच्यामध्ये हायड्रोजन हॅज ऑक्सिडेशन नंबर -1 अँड +1. म्हणजे हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला दोन दिलेले आहेत, एक दिलेले +1 आणि दुसरी दिलेल्या -1. तर बघा की जर एखादा मॉलिक्यूल घेतला मी, काय नाव आहे याचं, तर H2. काय नाव आहे, H2. आणि H2O मध्ये मी जर हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट केली तर किती येते बघून घेऊ आपण. बघा ऑक्सिडेशन स्टेट कशी कॅल्क्युलेट करतो, दिलेला मॉलिक्यूल चार्ज नसेल तर इज काय करणार, त्याला आपण 0 करणार. कुणाची कॅल्क्युलेट करायची मला, तर हायड्रोजनची कॅल्क्युलेट करायची. किती हायड्रोजन प्रेझेंट आहे, 2. म्हणजे 2 इंटू काय केलं मी, हायड्रोजन प्लस ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट किती असते, -2 इज काय झालं, 0. 2 इंटू हायड्रोजन प्लस मायनस -2 इज 0. -2 पलीकडे गेलं काय झालं, +2 झालं. म्हणजे काय मिळणार आहे, 2 इंटू हायड्रोजन इज +2. 2 इकडे मल्टिप्लाय आहे, तिकडे गेल्यावर काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. म्हणजे +2 डिवाइड बाय 2 म्हणजे मला काय मिळाली, +1 ऑक्सिडेशन स्टेट मिळाली. काय मिळाली, +1. म्हणजे हाफ स्टेटमेंट या ठिकाणी काय आलं, करेक्ट आलं. आता -1 दाखवते का नाही ते आपल्याला बघून घेऊ. तर जर आपल्याला
एक्झाम्पल दिलं की NaH सोडियम हायड्राइड, काय दिलेलं आहे सोडियम हायड्राइड, आणि सोडियम हायड्राइडमध्ये आपल्याला हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायची आहे. तर NaH इज इक्वल टू काय झाला 0 झाला. Na माहिती आहे +1 प्लस हायड्रोजनची कॅल्क्युलेट करायचं आहे इज इक्वल टू 0, +1 पलीकडे गेलं काय झालं -1. हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट किती मिळाली -1 मिळाली. किती मिळाली -1. तर +1 आणि -1 याचा अर्थ पहिलं स्टेटमेंट आपलं काय करेक्ट आहे. हायड्रोजन हॅज ऑक्सिडेशन नंबर +1 अँड -1. जर +1 असेल त्याला आपण हायड्रोजन म्हणतो, -1 एखाद्या एलिमेंटमध्ये हायड्रोजनचे असेल त्याला आपण हायड्राइड म्हणतो. म्हणजे इथं काय झालं सोडियम हायड्राइड आणि इथं काय वॉटर मॉलिक्यूल प्रेझेंट झाला. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. बघा, विच अमंग द फॉलोइंग सेट ऑफ कंपाऊंड इज यूज्ड ॲज अ रॉ मटेरियल फॉर द प्रिपरेशन ऑफ सोडियम कार्बोनेट बाय सॉल्वाय प्रोसेस. तर सॉल्वाय प्रोसेसमध्ये एक मिनिट, तर सॉल्वाय प्रोसेस जर बघितली आपण तर सॉल्वाय प्रोसेसच्या 3 स्टेप आहेत. किती स्टेप आहेत 3 स्टेप. आपण लास्ट लेक्चरला बघितले. तर 3 स्टेप कोणकोणत्या आहेत. तर पहिली स्टेप आपण काय करतो तर त्याच्यामध्ये NaCl3 काय करतो आपण NaCl3 प्लस CO2 प्लस H2O ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन केलं म्हणजे अमोनिया CO2 प्लस H2O, तर आपल्याला काय मिळतं अमोनियम बायकार्बोनेट. काय मिळतं आपल्याला अमोनियम बायकार्बोनेट. म्हणजे काय मिळालं आपल्याला NH4HCO3 NH4HCO3. म्हणजे आपला बघा पहिला काय रॉ मटेरियल काय मिळालं आपल्याला तर मिळालं आपल्याला NH3. ह्याच्यामध्ये बघा काय मिळणार पहिल्यांदा NH3 मॉलिक्यूल पाहिजे आपल्याला, तर तो त्याचा रॉ मटेरियल झाला. पुढे ह्या NaHCO3 NH4HCO3 बरोबर जर रिएक्शन केली आपण तर हीट प्रोव्हाइड केली. कशाला NH4HCO3ला काय प्रोव्हाइड केली आपण हीट प्रोव्हाइड केली. कोणत्याही कार्बोनेट मटेरियलला जर हीट प्रोव्हाइड केली. आता ह्या सुरुवातीला काय केलं NH बरोबर कुणाची रिएक्शन केली तर ती केली NaClची. कशाची रिएक्शन केली NaClची. आणि NaClची रिएक्शन केल्यानंतर काय तयार होतं NaHCO3 सोडियम बायकार्बोनेट तयार होतो. NaHCO3 काय होतं मॉलिक्यूल काय रिॲक्ट होतो. आणि सोडियम कार्बोनेट बरोबर जर त्या सोडियम कार्बोनेटला आपण प्रोव्हाइड काय केले हीट दिली. सोडियम कार्बोनेटला काय दिली हीट दिली तर त्यातला कार्बोनेट काय होतं निघून जातो. म्हणजे Na2CO3 मॉलिक्यूल तयार होतो. काय तयार होतं Na2CO3. आता Na2CO3 मध्ये जर आपण 10 मोल्स ऑफ वॉटर मॉलिक्यूल ॲड केले तर Na2CO3 आणि डिकाहायड्रेट तयार होतं. अजून एक स्टेप त्याच्यामध्ये दिलेली आहे की सॉल्वायमध्ये 2NH4Cl वर रिएक्शन केली. कशाची कॅल्शियम हायड्रोऑक्साईडची CaOH ट्वाईस. काय केलं आपण CaOH ट्वाईस. आणि मग त्याच्यापासून काय तयार होतं तर ते CaCl2 तयार होतं. काय तयार होतं CaCl2. बाकीचे आपल्याला रॉ मटेरियल विचारलेलं आहे कोणकोणते वापरले तर याच्यामध्ये आपल्याला मिळाला पहिल्यांदा कोण तर तो मिळाला NH3 अमोनिया. दुसरा रॉ मटेरियल तो आपल्याला NaCl. आणि थर्ड रॉ मटेरियल या ठिकाणी वापरला तो काय वापरला आपण CaOH ट्वाईस. काय वापरला आपण CaOH ट्वाईस. याचा अर्थ ऑप्शन नंबर सी काय आपला करेक्ट ऑप्शन आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घ्या की काय दिलेलं आपल्याला की स्ट्रेंथ ऑफ 20 व्हॉल्यूम ऑफ काय बघायचं आपल्याला स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करायचे आहे 20 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन पर ऑक्साईड. ते 20 व्हॉल्यूम कशाचं हायड्रोजन पर ऑक्साईडचे आपल्याला स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करायचं आहे. तर हायड्रोजन पर ऑक्साईडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय आहे तो आहे H2O2. काय फॉर्म्युला आपण H2O2. आता H2O2 दिलेला आहे. मग जर आपल्याला मॉलिक्युलर वेट कॅल्क्युलेट केलं तर किती येते बघा की हायड्रोजनचं किती आहे 2 आणि ओके H2O2. आता आपल्याला काय करायचं आहे तर याची इक्वेशन लिहायचं कशाचं H2O2चं आणि मग आपल्याला समजेल की ॲक्च्युली काय तयार होतं. H2O2 कशापासून तयार होणार आहे आपल्याला तर हायड्रोजन आणि कशापासून तयार होणार आहे की वॉटरपासून. म्हणजे ऑक्सिजन रिॲक्ट करायचं कशाबरोबर तर वॉटरबरोबर रिॲक्ट करायचं. ऑक्सिजन कशाबरोबर करायचं वॉटरबरोबर. म्हणजे मी काय केलं रिॲक्शन बघा की O2 प्लस काय केला H2O आणि गिव्ज राईज टू काय मिळणार मला H2O2 मिळणार आहे. बघा मला H2O2 तयार करायचं आपण लास्ट प्रिपरेशन ऑफ H2O2 बघितलेला आहे.
तर ऑक्सिजन मॉलिक्यूल कशाबरोबर रिॲक्ट केला, वॉटर बरोबर रिॲक्ट केला, काय तयार होतं, H2O2 तयार होतं. आता बॅलन्सिंग करावं लागेल रिॲक्शन. इथं ऑक्सिजन किती आहे, 3 आहेत, इथे किती आहे, 2 आहेत. मग काय केलं मी याला 2 न मल्टिप्लाय केलं, 2 2 जा 4, इथे किती आहे 2 न मल्टिप्लाय केलं, जे हायड्रोजन पण 4 झाले, इथं हायड्रोजन 4 झाले, ऑक्सिजन टोटल म्हणून 4, रिॲक्टंटला प्रॉडक्टला टोटल म्हणून काय झाले 4 झाले. म्हणजे जर एखादी रिॲक्शन झाली कशाची, प्रिपरेशन काय केलं आपण, सोडियम हायड्रॉक्साईड, सोडियम परऑक्साईड, सॉरी हायड्रोजन परऑक्साईड तयार केलं, काय तयार केलं, हायड्रोजन परऑक्साईड H2O2. तर तो H2O2 कसा तयार होतो, ऑक्सिजन रिॲक्ट करायचा कशाबरोबर, वॉटर बरोबर, मग तयार झाला 2 मोल्स ऑफ H2O2. आता आपल्याला रिएक्शन लिहायचे, 2 मोल्स ऑफ H2O2 इज इक्वल टू काय असतं, तर 22.4 काय असतं, STPS काय असतं, स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर ही व्हॅल्यू. आपल्याला ही व्हॅल्यू फिक्स आहे. मग आता याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलं किती मिळणार आहे बघा, या ठिकाणी दाखवतो तुम्हाला, म्हणजे इक्वेशनमध्ये सोपं जाईल. H2O2 हायड्रोजनचे किती आहे 2, ऑक्सिजनचे किती आहे 2 प्लस 16 दोन्ही दिले झाले 32, 32 आणि 2 काय झाले 34. टोटल वेट किती झाले H2O2चं, 34 झालं. किती झालं 34. एका H2O2चं काय मिळालं 34, 2 H2O2 आहे म्हणजे 2 इंटू काय होणार आहे 34, म्हणजेच किती मिळणार मला 68 मिळणार. किती मिळणार हे 68 इज इक्वल टू किती येणार आहे 22.4 व्हॉल्यूम. काय येणार आहे 22.4 व्हॉल्यूम ॲट STP. आता किती व्हॉल्यूम आपल्याला दिलेला आहे, तर दिलेला आहे 20 व्हॉल्यूम. किती व्हॉल्यूम दिलेला आहे 20. व्हॉल्यूमच्या खाली व्हॉल्यूम घेतला, व्हॉल्यूम, आणि आपल्याला काय काढायचं आहे स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करायचे आहे. मग आपण काय करणार 68ला 20 मल्टिप्लाय केलं काय होईल बघा, 68 इंटू काय केलं 20 डिवायडेड बाय 22.4. काय केलं ते 22.4. मग कॅल्क्युलेशन करा, मग आपल्याला मिळणार किती बघा, कॅल्क्युलेशन करा किती येते बघा, तर ते येते 60.71. कॅल्क्युलेशन करून बघा आन्सर काय येतं, तर आन्सर काय ऑप्शन बी किती मिळणार आपल्याला 60.71. हे मगाचा ऑप्शन आपल्याला क्लिक करायचा राहिला, तो काय आहे ऑप्शन सी NH, इथे दिलेलं आहे NaCl आहे, NH3 आहे आणि CaOH ट्वाईस आहे. क्वेश्चन नंबर 9चं. क्वेश्चन नंबर 10चं आपण कॅल्क्युलेट केलं. हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपली जी व्हॅल्यू येणार आहे ते येणार आहे 60.71 ग्रॅम पर लिटर. चला पुढचा क्वेश्चन बघू आपण. आयडेंटिफाय द इलेमेंट हॅव्हिंग NS2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. NS2 म्हणजे कोण आला पाहिजे, तर अल्कलाइन अर्थ मेटल आला पाहिजे. कोण आला पाहिजे, अल्कलाइन अर्थ मेटल. म्हणजेच कोणता, ग्रुप सेकंड ए मधला इलेमेंट असला पाहिजे. ग्रुप सेकंड कोण आहे, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, ट्रॉन्सियम, बेरियम आणि रेडियम आहे का याच्यातला कोण, तर आहे. किती नंबरला आहे, एकच नंबरला रेडियम. ही फ्रान्सियम, रुबिडियम आणि सोडियम कोणत्या ग्रुपमधले आहेत, ते आहेत अल्कली मेटलमधले. कोणत्या मधलेत, अल्कली मेटल. याचा अर्थ ह्या सगळ्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉम्बिनेशन, ह्या सगळ्यांचं ते काय असणार आहे NS1 असेल. चला पुढचं बघा, विच अमंग द फॉलोइंग रिएक्शन प्रोड्यूस लाईम वॉटर. तर लाईम वॉटरचा फॉर्म्युला असला माहीत पाहिजे, तर आपल्याला मग ते इक्वेशन सॉल्व्ह करता येईल. ओके, तर लाईम वॉटर कशाला म्हणायचं त्या पद्धतीने लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. चला आता काय आहे की लाईम स्टोन, लाईम वॉटर आणि बघा CaOH ट्वाईस म्हणजे काय, हे लिहून घ्या, हे इम्पॉर्टंट आहे. लाईम वॉटर मी तुम्हाला थेरी शिकवत असताना तुला सांगितलं होतं. त्यानंतर CaCO3 त्याला काय म्हटलं जातं, लाईम स्टोन, आणि CaO त्याला म्हटलं जातं क्विक लाईम. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. CaOH ट्वाईस म्हणजेच लाईम वॉटर, CaCO3 म्हणजे लाईम स्टोन आणि CaO म्हणजे काय, क्विक लाईम. तर यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, फॉलोइंग रिएक्शन प्रोड्यूस लाईम वॉटर. आता हे कोणती रिएक्शन आहे हे बघण्यापेक्षा आपल्याला हा फॉर्म्युला कुठे दिसतोय प्रोडक्टला, तेवढं फक्त बघितला तर याचं आन्सर आपल्याला मिळतं. काय मिळतं आपल्याला, CaOH ट्वाईस. म्हणजे आपलं ऑप्शन काय मिळालं आपल्याला, कॅल्शियम ऑक्साईड बरोबर जर वॉटर ॲड केलं, कॅल्शियम ऑक्साईडमध्ये वॉटर, तर त्याच्यापासून काय तयार होतं, लाईम वॉटर तयार होतं. काय तयार होतं, हे लाईम वॉटर. पण आपल्याला हे जरी माहीत नसतं आणि नुसता जरी फॉर्म्युला जर आपल्याला माहीत असता, तरी देखील आपण काय केलं असतं, बरोबर आन्सर क्लिक केलं असतं, कारण आपल्याला त्याचा फॉर्म्युला माहीत होता. चला पुढचं बघून घ्या. विच ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड इन प्रिपरेशन ऑफ हायड्रोजन परऑक्साईड. तर हायड्रोजन परऑक्साईड तयार करायचा आहे H2O2. ओके, आता H2O2 तयार करण्यासाठी दोन प्रोसेस आहेत बघा, की एक कोणती आहे BaO2 8H2O. आणि याची रिएक्शन जर
आपण H2SO4 बरोबर केली तर याच्यापासून H2O2 तयार होतं. आणि दुसरी प्रोसेस आपल्याला माहिती आहे, तर Na2O2 बरोबर जरी H2SO4 रिएक्शन केली तरी देखील आपल्याला काय तयार होतं, H2O2 तयार होतं. म्हणजे ह्या दोन्ही प्रोसेसमध्ये H2O2 काय होतं, तयार होतं. या दोन्ही प्रोसेसमध्ये H2O2 तयार होतो. पण आपल्याला असं विचारलं नाही की H2O2 कसं तयार, म्हणजे कोणते रिएजंट वापरल्यानंतर तयार होतो. आपल्याला प्रोसेसचं नाव दिलेलं आहे. कोणतं दिलेलं आहे, मर्क प्रोसेस. कोणती प्रोसेस दिलेली आहे, मर्क प्रोसेस. हे मर्क प्रोसेसमध्ये आपल्याला काय वापरलं जातं, Na2O2 प्लस H2SO4 त्यापासून H2O2 तयार होतं. याचा अर्थ ऑप्शन नंबर डी आपला काय करेक्ट ऑप्शन आहे. चला पुढचं बघून घ्या. कॅल्क्युलेट, आताच जे पाहिलं आपण तेच. कॅल्क्युलेट द स्ट्रेंथ ऑफ 10 व्हॉल्यूम सोल्युशन ऑफ हायड्रोजन परऑक्साईड. याची स्ट्रेंथ आपल्याला काय करायचे, कॅल्क्युलेट करायचे. बघून घ्या, या ठिकाणी दाखवतो. आता दरवेळी ते मगाशी जे इक्वेशन दिलं, O2 रिॲक्ट केला वॉटर बरोबर आणि H2O2 तयार झाला. आता इथून पुढे कायम लक्षात ठेवायचं, जर स्ट्रेंथ विचारली, काय विचारली, स्ट्रेंथ H2O2 ची 20 व्हॉल्यूम 10 व्हॉल्यूम, तर डायरेक्टली काय करायचं, त्या व्हॉल्यूमनं त्याला मल्टिप्लाय करायचं. त्या व्हॉल्यूमनं कशाला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे बघा आपण मगाशी काय केलं, 68 इज इक्वल टू काय केलं, 22.4 केलं. आणि आपल्याला किती व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आहे, 10 व्हॉल्यूम. व्हॉल्यूमच्या ठिकाणी व्हॉल्यूम केलं म्हणजे 68 इंटू काय करणार, 10 डिवाइड बाय काय करणार, 22.4. आता इथून पुढे कधीही क्वेश्चन आला तर डायरेक्टली काय करायचं, 68 डिवाइड बाय 22.4 हे कॉमनच आहे, याच्यामध्ये चेंज नाही. डायरेक्टली त्याला काय करायचं, 10 मल्टिप्लाय करायचं. 10 व्हॉल्यूम विचारलं तर 10, 20 व्हॉल्यूम विचारलं तर 20, 30 विचारलं तर 30. आणि मग हे आपण जर क्वेश्चन सॉल्व्ह केला म्हणजे टोटल काय होणार आहे, 680 डिवाइड बाय काय तर 22.4. मग आपल्याला काय करायचं आहे, पॉईंट काढायचं आहे. मग आपण असं करू शकतो 6800 डिवाइड बाय 224. आणि हे कॅल्क्युलेशन जर सॉल्व्ह केलं तर मग आपला आन्सर करून बघा काय येतं. तर आन्सर आपल्याला मिळणार आहे, तर ते 30.35. किती मिळतं हे, 30.35. तुमचा वेळ वाचवतोय, कारण हे कॅल्क्युलेशन करायला लागलं तर अजून काही वेळ जाईल. त्यापेक्षा मी सगळं काढून दिलेलं आहे, फक्त इथला शेवटचा डिवायडेशनचा पार्ट तुम्हाला करायचा आहे. तर आपल्याला आन्सर काय मिळणार आहे, 30.35 ग्रॅम पर लिटर. चला पुढचा क्वेश्चन बघू आपण काय दिलेलं आहे. तर मला मगाशीच सांगितले हे सगळं थेरॉटिकली पार्ट आहे. फक्त कन्सेप्ट क्लिअर असले की लगेच क्लिक करून जाऊ शकतो आपण, एवढा काही वेळ लागणार नाही. विच फ्रॉम द फॉलोइंग गॅसेस, काय करायचं आहे, गॅस इज रिब्रेटेड वेन सोडियम अमालगम. सोडियम अमालगम, अमालगम मर्क्युरी. अमालगम म्हणजे काय, तर कोणताही मेटल काय मर्क्युरी बरोबर रिॲक्ट केला तर त्याचं काय तयार होतं, अमालगम तयार होतं. सोडियम बरोबर रिॲक्ट झाला तर सोडियम अमालगम तयार झाला. इज ट्रीटेड विथ वॉटर, म्हणजे सोडियम अमालगम बघा सिंपल, NaHG म्हणजे काय झालं, सोडियम अमालगम. कुणाबरोबर ॲड करायचा, वॉटर बरोबर ॲड करायचा. सोडियम अमालगम कशाबरोबर ॲड केला, वॉटर बरोबर ॲड केला. तर याच्यापासून काय तयार होतं, तर याच्यापासून NaOH तयार होतं. काय तयार होतं, NaOH. प्लस काय तयार होतं, तर प्लस म्हणजे आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल 2 न, मग इक्वेशन करेक्ट होईल. तर आपल्या ह्याच्यापासून काय तयार होतं, 2 मोल्स मर्क्युरी तयार होतं. प्लस काय तयार होतं, हायड्रोजन गॅस तयार होतं. बघा म्हणजे सोडियम अमालगम H2O बरोबर ॲड केला, सोडियम अमालगम कशाबरोबर ॲड केला, H2O बरोबर ॲड केला, तर मग काय तयार होतं, NaOH तयार होतं. रिएक्शन बॅलन्स करावी लागेल, त्याला 2 न मल्टिप्लाय केलं आहे, 2 न मल्टिप्लाय केलं. मग आपल्याला काय तयार झालं, 2 मोल्स ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड, 2 मोल्स ऑफ मर्क्युरी आणि H2O2 हायड्रोजन गॅस. म्हणजे आपला आन्सर मिळालंच आहे. काय, वेन सोडियम अमालगम इज ट्रीटेड विथ वॉटर, कोणता गॅस रिब्रेट होतो, तर तो होतो हायड्रोजन गॅस. कोणता गॅस होतो, हायड्रोजन. बाकी जर विचारलं असतं की अजून बाय प्रोडक्ट काय आहे त्याच्यामध्ये, तर आपल्याला माहितीच आहे, की NaOH आला किंवा मर्क्युरी आला तर अशा पद्धतीचा मॉलिक्यूल तयार झाला असता. त्यानंतर जरा नेक्स्ट क्वेश्चन बघून घ्या की व्हॉट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ H2O मॉलिक्यूल प्रेझेंट इन, कशामध्ये प्रेझेंट आहे, क्रिस्टलाइन सोडियम कार्बोनेट ॲट अ नॉर्मल टेम्परेचर. नॉर्मल टेम्परेचर रूम टेम्परेचरला, की वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन म्हणजे क्रिस्टलाइज H2 मॉलिक्यूल किती आहेत, तर सोडियम कार्बोनेटचा फॉर्म्युला आहे Na2CO3 इंटू 10 मोल्स ऑफ H2O, हा फॉर्म्युला आहे. म्हणजे रूम टेम्परेचरला ज्यावेळी नॉर्मल टेम्परेचरला क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये असेल तर त्याच्यामध्ये किती मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत, 10 वॉटर मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत. किती वॉटर मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत, 10 मॉलिक्यूल. जर मी याला हीट दिली, तुम्हाला आता ह्याच्यामध्ये गरजेचं नाही तरी पण सांगतो, हीट दिली पण ती किती, 373 केल्विनपेक्षा जर कमी, तर ह्याच्यामधले 9 वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतात. ते आपण पाहिलेलं आहे किती, यातलं काय होणार आहे, 9 वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतील. म्हणजे ह्याच्यामध्ये एक H2 मॉलिक्यूल राहील, प्लस काय होणार आहे, 9 H2O मॉलिक्यूल रिमूव्ह होतील.
आणि जर ह्याला हीट दिली कशापेक्षा 373 पेक्षा जर जास्त दिली तर तो एक राहिलेला वॉटर मॉलिक्यूल देखील काय होतो, रिमूव्ह होतो आणि Na2CO3 मॉलिक्यूल तयार होतो. पण आता आपल्याला विचारले काय, तर रूम टेम्परेचरला किती आहेत, की 25 डिग्री सेल्सिअसला रूम टेम्परेचरला 10 मोल्स ऑफ वॉटर मॉलिक्यूल प्रेझेंट आहे. याचा अर्थ क्वेश्चन नंबर 16 चा आन्सर काय मिळतं आपल्याला, बी हा ऑप्शन भेटतो. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा किती सिम्पल आहे, की लगेच आपलं होऊन जाईल याचे. कारण ह्यासाठी सांगतो फक्त ट्रेंड लक्षात ठेवला एक, टॉप टू बॉटम ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस, ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस, आयोनिक रेडियस इन्क्रीज होतात, आयोनेशन एन्थाल्पी काय होते, डिक्रीज होत जाते, इलेक्ट्रोनिगिटी काय होते, इलेक्ट्रो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंटची काय होतात, रिॲक्टिव्हिटी काय होते, साईज इन्क्रीजेस, रिॲक्टिव्हिटी इन्क्रीजेस किंवा रिडक्शन पोटेन्शियल काय होतं, डिक्रीज होत जातं. हा जो ट्रेंड आहे फक्त एक 4 सेंटेन्समध्ये तुम्ही लक्षात ठेवला तर होल टॉपिक तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. याच्यात काही अवघड असं काही नाही. काय विचारलं बघा, इथे पण ट्रेंड विचारला, आताच मी सांगितलं कशाच्या बाबतीमध्ये आहे, तर तो आहे ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी. रिॲक्टिव्हिटी आता सांगितलं टॉप टू बॉटम, रिॲक्टिव्हिटी काय होते, साईज इन्क्रीजेस, रिॲक्टिव्हिटी इन्क्रीजेस, साईज इन्क्रीजेस, रिॲक्टिव्हिटी काय होते, इन्क्रीज होत जाते. मग आता याच्यामध्ये साईज आणि बघा कशामध्ये आहे, कुठला ऑप्शन बघा, की हे सगळे जे एलिमेंट दिलेले आहेत ते आपल्याला बघितल्यावर समजतं कोणत्या ग्रुपमधले आहेत, तर सेकंड ए म्हणजेच काय, अल्कलाइन अर्थ मेटल मधले आहेत. कोणत्या म्हटले, अल्कलाइन अर्थ मेटल. म्हणजे कोण आलं बघा, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, ट्रोन्सियम, बेरियम आणि काय आलं, रेडियम. हा सिक्वेन्स आला. म्हणजे वरून खाली जाईल तसं साईज काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. वरून खाली जाईल तसं साईज काय होणार आहे, वाढत जाणार आहे. मग ह्याच्यामध्ये वरून जाईल तसं जसं काय होणार आहे, साईज वाढत जाणार. मग ह्याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला रिॲक्टिव्हिटी कशाची, मेटलची आहे. मग त्याच्यामध्ये आता थोडासा ह्याच्यामध्ये काय होणार आहे, चेंज होईल. कारण त्यासाठी आपल्याला मेटलची रिॲक्टिव्हिटी सिरीज आपल्याला माहीत पाहिजे. ते कोण आहेत, काशीनाथ का माळी, हे शिकला असाल. काशीनाथ का माळी, आलू जरा फिके पकाता, हे कोण, हे आग्याव. मग आता ह्याच्यामध्ये जर चेंज जर बघितला तर मग ट्रेंड जर बघितला तर ह्याच्या पद्धतीनं तुम्हाला येणार आहे, ज्याची साईज जास्त किंवा जसं खाली जाईल तशी रिॲक्टिव्हिटी काय होत जाते, कमी होत जाते. कारण हायेस्ट रिॲक्टिव्हिटी कोणाचे, पोटॅशियम, त्यानंतर सोडियम, त्यानंतर कोण आहे, कॅल्शियम, त्यानंतर मॅग्नेशियम. ओके, अशा पद्धतीची रिॲक्टिव्हिटी आहे. तर मग क्वेश्चन नंबर 17, तर क्वेश्चन नंबर 17चा ऑप्शन आपल्याला मॅग्नेशियम, कॅल्शियम, ट्रॉन्सियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, ट्रॉन्सियम आणि बॅरियम. बघा मॅग्नेशियम, बघा इथं आलं मॅग्नेशियम, कॅल्शियम, ट्रॉन्सियम आणि बॅरियम. कुठं मिळालं आपल्याला ऑप्शन नंबर, बघा जसं वरून खाली जाईल तसं रिॲक्टिव्हिटी काय होत जाते, वाढत जाते. म्हणजे कोण मिळाले, मॅग्नेशियम, कॅल्शियम, ट्रॉन्सियम, बेरियम, रेडियम. म्हणजे ऑप्शन नंबर आपल्याला काय मिळाला, बी मिळाला. आता हे कशासाठी, जर ते सोडून जर बाकीचे एलिमेंट विचारले असते, म्हणजे इथं हा टॉपिक अल्कलाइन अर्थ मेटलचा आहे म्हणून आपल्याला हे फक्त अल्कलाइन अर्थ मेटलचे आपल्याला एलिमेंट दिलेले आहेत. तर आपल्याला माहिती आहे साईज इन्क्रीजेस, रिॲक्टिव्हिटी इन्क्रीजेस, सिंपल रूल, साईज इन्क्रीजेस, रिॲक्टिव्हिटी इन्क्रीजेस. पण जर मिक्समध्ये दिलेलं असेल, मिक्समध्ये म्हणजे काही अल्कलाइन अर्थ मेटलचे काही बाकीचे एलिमेंट दिले असेल, ट्रान्झिशन एलिमेंटचे, तर त्यावेळी ही सिरीज लक्षात ठेवायची आहे. काशीनाथ का माळी, आलू जरा फिके पकाता आहे, कोण हे आग्या, किंवा अजून काही स्लोगन आहेत, कॅटरीना कार मांगी, अल्टोजेन फेरारी, फिर बी क्यू मिली आवडी. तर अशा पद्धतीचे स्लोगन्स आहेत, जे स्लोगन लक्षात ठेवलं तुम्हाला हे सिरीज लक्षात राहते. तर ह्याच्यामध्ये ही सिरीजची तशी गरज नाही, डायरेक्टली आपल्याला समजू शकतं की साईज इन्क्रीजेस, रिॲक्टिव्हिटी इन्क्रीजेस, पण मॅग्नेशियम, कॅल्शियम, ट्रॉन्सियम आणि बॅरियम. ऑप्शन नंबर बी आपला काय आला, करेक्ट आला. चला पुढे विचारलेलं बघा, विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट डज नॉट फॉर्म, काय तयार करत नाही, अमाइड तयार करत नाही, व्हेन रिॲक्ट विथ अमोनिया. अमोनिया बरोबर रिॲक्ट केल्यानंतर अमाइड काय होत नाही, तयार केला जात नाही. तर बघून घ्या त्याच्यामध्ये काय तयार होतं बघा, की लिथियम, सोडियम, पोटॅशियम. आपल्याला माहिती आहे लिथियम काय करतं, तर ते दाखवतं आपल्याला अनामोलस बिहेवियर दाखवतं. काय दाखवतं, अनामोलस बिहेवियर. ते अनामोलस म्हणजे काय, डिफरंट बिहेवियर दॅन द ग्रुपमध्ये जे इलेमेंट आहेत त्या इलेमेंटपेक्षा वेगळं बिहेवियर जो दाखवतो त्याला काय म्हणलं जातं, ॲनामोलस. तर याच्यामध्ये बघितलं की इथं लिथियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, रुबिडियम, सेझियम आणि फ्रान्सियम. हे जे नेचर दाखवतात ते कोण दाखवत नाहीत, लिथियम दाखवत नाही. आणि आपल्याला माहिती आहे की हे सगळे सोडियम काय केला, अमोनिया बरोबर ॲड केला तर सोडियम अमाइड तयार होतं. कोण करत नाही हा क्वेश्चन विचार, सॉरी, कोण करत नाही असा क्वेश्चन आहे
याचा अर्थ लिथियम अॅनामोलस बिहेवियर दाखवतो आणि तो अमाइड फॉर्मेशन करत नाही. म्हणजे क्वेश्चन नंबर 18चा आन्सर आपल्याला काय भेटणार आहे? बी हा ऑप्शन भेटणार आहे. बघा किती सिंपल क्वेश्चन्स आहेत. त्यामुळं हे कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला कसं सॉल्व्ह करता येतील ते बघायचं. बघा आता तेच क्वेश्चन विचारला. विच अमंग द फॉलोइंग एलिमेंट ऑफ ग्रुप 2 एक्झिबिट अॅनामोलस बिहेवियर. जे ग्रुपच्या सुरुवातीचा प्रत्येक ग्रुपच्या सुरुवातीचा जो एलिमेंट आहे तो अॅनामोलस बिहेवियर दाखवतो. तो काय करतो? अॅनामोलस बिहेवियर. आता आपल्याला दोन माहिती आहेत. एक काय, जर अल्कली मेटल असेल तर तो काय झाला असता? लिथियम झाला असता. आणि जर अल्कलाइन असेल तर तो झाला असता बेरिलियम. मग आता हा नाही तर हा अल्कली असेल तर हा. मग आपल्याला काय विचारलेलं? ग्रुप 2 आणि ग्रुप 2 माहिती आहे आपल्याला बेरिलियमने स्टार्ट होतं. याचा अर्थ बी हा काय दाखवणार आपल्याला? अॅनामोलस बिहेवियर दाखवणार. बघा सिंपल किती आहे. पुढचं, विच अमंग द फॉलोइंग अल्कली मेटल क्लोराइड क्रिस्टलाइन इन द फॉर्म ऑफ हायड्रेट. जसं मग अशी आपण सोडियम कार्बोनेट डीके हायड्रेट बघितलं Na2CO3 10H2. तसंच अल्कली मेटलमध्ये असं कोण आहे की त्याचं क्रिस्टलाइन फॉर्म जर केलं तर त्याच्यामध्ये हायड्रेट म्हणजे वॉटर मॉलिक्यूल प्रेझेंट आहे. तर तो मॉलिक्यूल आहे LiCl. तर LiCl मध्ये किती मॉलिक्यूल आहेत? 2 वॉटर मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत. LiCl मध्ये किती वॉटर मॉलिक्यूल आहेत? 2 वॉटर. आता असा उलटाही क्वेश्चन विचारतील, व्हॉट इज द नंबर ऑफ वॉटर क्रिस्टलायझेशन इन लिथियम क्लोराइड. तर लिथियम क्लोराइडमध्ये किती वॉटर मॉलिक्यूल आहेत? तर 2 मॉलिक्यूल आहेत. म्हणजे आता विचारलंय की कोणता हायड्रेट फॉर्म करू शकतो. तुम्हाला डायरेक्टली विचारतील लिथियम किती वॉटर मॉलिक्यूल फॉर्म करू शकतो, क्रिस्टलाइन फॉर्म किती असतात, तर त्याचा आन्सर काय असेल? 2 असेल. जर पुढे क्वेश्चन तसा आला तर याचा अर्थ क्वेश्चन नंबर 20चा लिथियम क्लोराइड LiCl हा काय करतो? क्रिस्टलाइन इन द फॉर्म ऑफ हायड्रेट तयार करतो. चला पुढचा क्वेश्चन बघू आपण. ओके. ऑल द एलिमेंट ऑफ द ग्रुप 2 रिॲक्ट विथ वॉटर टू फॉर्म मेटल हायड्रॉक्साईड अँड हायड्रोजन एक्सेप्ट द एलिमेंट. आताच बघितलं आपण की सगळे जर रिॲक्ट होतात ग्रुप मधले आणि एकच होत नाही, याचा अर्थ तो अॅनामोलस असणार आहे. आणि अॅनामोलस कोण असणार आहे त्याच्यामध्ये? बघा याच्यामध्ये कॅल्शियम, बेरिलियम, मॅग्नेशियम, बेरियम. तर याच्यामध्ये कोण अॅनामोलस दाखवतो आपल्याला ग्रुप सेकंडमध्ये? तर तो बेरिलियम आहे. कोण आहे तो? बेरिलियम. याचा अर्थ हा काय मिळाला आपल्याला? ऑप्शन डी. आताच बघितलं. आता हे ग्रुपमधले आहेत. ग्रुप 2 मधले सगळे रिॲक्ट होतात. कॅल्शियम होतोय, बेरियम होतोय, मॅग्नेशियम होतोय आणि होत नाही. कोण होणार नाही? जो अॅनामोलस बिहेवियर दाखवतो. म्हणजेच काय? ग्रुपपेक्षा वेगळं. म्हणजे कोणी दाखवलं? ते बेरिलियम. म्हणजे क्वेश्चन 21चा आन्सर आपल्याला काय मिळणार आहे? डी हा ऑप्शन आपल्याला करेक्ट भेटणार आहे. चला क्वेश्चन नंबर 22. विच ऑफ द फॉलोइंग मेटल व्हेन हिटेड विथ हायड्रोजन. कोणता मेटल आहे तो हायड्रोजन बरोबर ॲड केला तर काय तयार करत नाही? हायड्राइड तयार करत नाही. काय तयार करत नाही? हायड्राइड तयार करत नाही. तर सेम आताही तेच आहे बघा. हे कोणत्या ग्रुपमधले आहे बघा की बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, त्यानंतर कोण आला? स्ट्रॉन्सियम आला. म्हणजे याचा अर्थ हा. आता जो हायड्राइड बरोबर तयार करत नाही तर त्याच्यामध्ये बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, इथे CSI दिले तर स्ट्रॉन्सियम इथे SR असलं पाहिजे. SR स्ट्रॉन्सियम आहे. ओके. याचा अर्थ ग्रुपमधले बेरिलियम, मॅग्नेशियम करणार, कॅल्शियम करतोय, स्ट्रॉन्सियम करतोय. कोणता करत नाही? जो अॅनामोलस बिहेवियर दाखवतोय. आणि कोण अॅनामोलस दाखवतोय आपल्याला? तर तो दाखवतोय बेरिलियम. कोण दाखवतो आपल्याला? बेरिलियम. याचा अर्थ क्वेश्चन नंबर 22 चा आन्सर काय मिळणार आपल्याला? डी मिळणार आहे. बघा सोपं असतं. ऑप्शन बघितल्यानंतर आपल्याला समजतं हे अल्कलाइन अर्थ मेटल मधले असले तर सगळे असतील आणि मग ते करत नाही असा क्वेश्चन विचारला असेल तर मोस्ट जे क्वेश्चन आन्सरचं येणार आहे त्याचं, जर तो अॅनामोलस बिहेवियर दाखवत असलेला एलिमेंट आहे, एक तर बेरिलियम असेल नाही तर दुसरा लिथियम असेल. एक बेरिलियम नाही तर लिथियम. जर ह्याच्या रिगार्डिंग जर क्वेश्चन असेल अल्कलाइन अर्थ मेटलवर तर 100% ते दोन्ही ऑप्शन, त्या दोन्हीपैकी एक ऑप्शन तुम्हाला असू शकतो. पुढे बघा की व्हॉट प्रोड्यूस आर ऑप्टेन व्हेन बेरिलियम ऑक्साईड इज ट्रीटेड सेपरेटली विथ aqueous HCl अँड aqueous NaOH सोल्युशन रिस्पेक्टिव्हली. ओके. काय करायचं आपल्याला? रिॲक्ट करायचं आहे बेरिलियम बी रिॲक्ट करायचं आहे. जर बी रिॲक्ट केला HCl बरोबर, बी रिॲक्ट केला कशाबरोबर? HCl बरोबर, तर तयार होतं BeCl2 तयार होतं. म्हणजे बी जर HCl बरोबर रिॲक्ट केला तर काय तयार होतं? BeCl2 तयार होतं. आणि मग बाकीचं मग काय 1/2 H2 आपण लिहिलं तरी रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी. आणि जर बी कोणावर रिॲक्ट केला आपल्याला? NaOH बरोबर रिॲक्ट केला, aqueous NaOH बरोबर, तर तयार होतं Na2BeO2 तयार होतं. काय तयार होतं? Na2BeO2. काय तयार होतं? Na2BeO2. याचा अर्थ बघा आपल्याला काय विचारलेलं आहे? सेपरेटली जर रिॲक्ट झाला
तर बेरिलियम HCl बरोबर रिॲक्ट झाला तर BeCl2 तयार होतं. काय तयार होतं? BeCl2 तयार होतं. आणि BeNaOH बरोबर रिॲक्ट झाला तर Na2BO2 तयार होतं. हे दोन्ही ऑप्शन आपल्याला कुठे बघतात बघा. या ठिकाणी BeCl आहे, पण हा ऑप्शन रॉंग आहे. इथे BeCl आहे, Na2BO4 नाही तयार होत, O2 तयार होतं. इथं तर हा तयारच होत नाही. आणि राहिला काय? इथं हा तयार होईल आणि हाही तयार होईल. म्हणजे ऑप्शन नंबर डी आपला काय करेक्ट आन्सर आहे. चला, विच एलिमेंट फ्रॉम द फॉलोइंग हॅज अ हायेस्ट निगेटिव्ह स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. निगेटिव्ह स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता काय करायचं आहे? रिडक्शन पोटेन्शियल बघायचं आहे. तर हे कशावर डिपेंडंट आहे? तर ते साईजवर डिपेंडंट आहे. अजून कशावर डिपेंडंट आहे? साईज कशावर डिपेंडंट आहे? तर एक न्यूक्लिअर चार्ज इफेक्ट आहे, न्यू सेल ॲडेड आहे आणि स्क्रीनिंग इफेक्ट आहे. आता ह्या केसमध्ये रिडक्शन पोटेन्शियल बघायचं आपल्याला. तर हे सगळे जर बघितलं तर अल्कली मेटलमधले आहेत. कशामधले आहेत? अल्कली. म्हणजे कोण आला बघा? लिथियम आहे, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम. हे 4 ऑप्शन दिलेत. लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम. या चारीमध्ये जसं खाली जाईल, जसं खाली जाईल तसं काय होणार आहे? तर न्यू सेल ॲड होत जाईल आणि ॲटॉमिक साईज वाढत जाते. काय वाढत जाते? ॲटॉमिक साईज वाढते. ॲटॉमिक साईज वाढली, परंतु कोणता इफेक्ट लूज होतो? तर तो होतो न्यूक्लिअर चार्ज इफेक्ट. काय होतं? न्यूक्लिअर चार्ज इफेक्ट काय होतो? कमी कमी होत जातो. कारण न्यूक्लियस पासूनचे शेवटच्या सेलमधलं डिस्टन्स जसं वाढत जाईल, जसं वाढत जाईल तसं न्यूक्लिअर चार्ज इफेक्ट काय होतो? वीक जातो. जर डिस्टन्स जवळ असेल तर त्याच्याबरोबरचं चार्ज काय असणार आहे? जास्त असेल. आणि म्हणून तो चार्ज कशावर डिपेंड आहे बघा. तर ह्या चारीमध्ये जर बघितलं डिस्टन्स, तर लिथियमचं साईज कशी आहे? छोटी आहे. याचा अर्थ न्यूक्लिअर चार्ज काय असणार आहे? जास्त असेल. म्हणजे सगळे इलेक्ट्रॉन हे जे काय केले बघा, हे इलेक्ट्रॉन कॉम्बिनेशन काय आहे? तर ते आहे 1s2 किती आहे ते? 1s2 म्हणजे शेवटचा सेल त्यानं काय केलेला आहे? जवळ काय केलेला? बाइंड. डिस्टन्स कमी आहे. सोडियममध्ये बघितलं तर थोडं जास्त आहे, त्याच्यापेक्षा रुबिडियम जास्त आहे, त्याच्यापेक्षा पोटॅशियम जास्त आहे, त्याच्यापेक्षा काय? रुबिडियम जास्त आहे. आता निगेटिव्ह, हायेस्ट निगेटिव्ह पोटेन्शियल, ज्याची साईज कमी, त्याचं निगेटिव्ह स्टँडर्ड रिडक्शन काय असतं? जास्त असतं. निगेटिव्ह स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल काय? जास्त असेल. ज्याची साईज कमी, आता साईज सगळ्यात कमी कोणाची आहे? तर ती आहे लिथियमची आहे. म्हणजे ऑप्शन आपल्याला काय मिळालं? आपल्याला बी ऑप्शन भेटला आहे. काय भेटलं आपल्याला? बी. हे ट्रेंड लक्षात ठेवायचे. ट्रेंड लक्षात ठेवलं तर तुम्हाला हा टॉपिकला काहीच अवघड नाही. जे आपण लास्ट लेक्चरमध्ये सगळे ट्रेंड्स हे एक्सप्लेन केलेले आहेत, ते ट्रेंड जर लक्षात ठेवले तर त्यानुसार आपल्याला ही प्रोसेस फॉलो करता येते. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट रिॲक्ट विथ अ कोल्ड ऑर हॉट वॉटर. याच्यातला कोणता रिॲक्ट होत नाही कशाबरोबर? कोल्ड वॉटर बरोबर आणि हॉट वॉटर बद्दल. ही तुम्हाला आता बघितल्या क्वेश्चन सांगता येईल आपल्याला. पण हे सगळे कशामधले दिसतात आपल्याला? अल्कलाइन अर्थ मेटलमधले. कशामधले दिसतात आपल्याला? अल्कलाइन अर्थ मेटलमधले. मग अल्कलाइन अर्थ मेटलमधले दिसतात, याचा अर्थ हा बेरिलियम आहे, स्ट्रॉन्शियम आहे, कॅल्शियम आहे, हे अल्कलाइन. हा बी जर त्यातलाच आहे, पण हा काय दाखवतो आपल्याला? ॲनामोलस बिहेवियर दाखवतो. काय दाखवतो आपल्याला? ॲनामोलस. म्हणजे तसंच नाही समजलं आपल्याला की त्याचे रिएक्शन माहीत नसतील, काय नसतील, तर तरीसुद्धा आपण आन्सर काढू शकतो. कारण बी काय दाखवतो आपल्याला? ॲनामोलस बिहेवियर दाखवतो. बी काय दाखवतो आपल्याला? ॲनामोलस बिहेवियर दाखवतो. मग ॲनामोलस बिहेवियर दाखवत असल्यामुळं मग आपल्याला काय मिळणार आहे? हे बाकीचे कशाबरोबर? हॉट और कोल्ड वॉटरबरोबर रिॲक्ट होतात. बी काय होत नाही? वॉटरबरोबर रिॲक्ट होत नाही. पुढं क्वेश्चन नंबर 26. विच अमंग द फॉलोइंग अल्कली मेटल यूज्ड ॲज अ कूलंट इन फास्ट ब्रीडर न्यूक्लिअर रिॲक्टर. थेअरीचा क्वेश्चन्स आहे. तर आपल्याला याच्यामध्ये कोणता वापरला जातो? तर सोडियम हा इलेमेंट हा काय केलं जातं? फास्ट ब्रीडर न्यूक्लिअर रिॲक्टर म्हणून काय केला जातो? यूज केला जातो. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ आपण. हाऊ मेनी वॉटर मॉलिक्यूल प्रेझेंट इन अ क्रिस्टल. बघा आला क्वेश्चन. हाऊ मेनी वॉटर मॉलिक्यूल आर प्रेझेंट इन द फॉर्म्युला ऑफ क्रिस्टलाइन क्लोराइड ऑफ लिथियम. क्रिस्टलाइन क्लोराइड ऑफ म्हणजे LiCl. मगाशी सांगितलं तुम्हाला किती वॉटर मॉलिक्यूल आहेत? LiCl मध्ये 2 वॉटर मॉलिक्यूल प्रेझेंट आहे. याचा अर्थ ऑप्शन आपला काय मिळणार आहे? ए हा करेक्ट ऑप्शन मिळणार आहे. पुढं काय सांगितलंय? वेन अल्कली मेटल इज अ डिझॉल्व इन अ लिक्विड अमोनिया द कलर ऑफ रिझल्टिंग सोल्युशन. तर कसा असतो बघा की अल्कली मेटल जर आपण अमोनियामध्ये डीप केला, अल्कली मेटल काय केला आपण? अमोनियामध्ये डीप केला तर आपल्याला डीप ब्ल्यू कलर भेटतो. काय मिळतं याच्यापासून? डीप ब्ल्यू कलर. तर ऑप्शन याच्यामध्ये काय करेक्ट आहे आपल्याला? सी हा ऑप्शन काय करेक्ट आहे. म्हणजे व्हेन अल्कली मेटल इज डिझॉल्व इन लिक्विड अमोनिया तर कलर रिझल्टिंग सोल्युशन काय मिळणार आपल्याला? डीप ब्ल्यू कलरचा आपल्याला कलर भेटणार आहे. ही सगळी थेरॉटिकलचे क्वेश्चन्स आहेत. शेवटचे 2 क्वेश्चन्स.
विच अमंग द फॉलोइंग प्रॉपर्टी ऑफ अल्कली मेटल, अल्कली मेटलची प्रॉपर्टी काय आहे हे विचारलेलं आहे. अल्कली अल्कली याचा अर्थ आपल्याला माहिती आहे की याचं कॉन्फिगरेशन काय आहे, NS1 आहे. काय आहे, NS1. आणि NS1 आहे तर डेन्सिटी हाय डेन्सिटी, त्यानंतर कंपाऊंड आर पॅरामॅग्नेटिक आहे का, किंवा फॉर्म डाय पॉझिटिव्ह आयन ओनली, मोस्ट इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट. आता डाय पॉझिटिव्हचा तर प्रश्नच आहे का, तर काहीच नाही, कारण हा कोण करणार आहे, NS2 करणार आहे. 2 इलेक्ट्रॉन दिला, +2 चार्ज आला, डाय पॉझिटिव्ह तयार होईल. पण तर ह्याच्यामध्ये जर बघितलं की ट्रेंड जर बघितला पिरियोडिक टेबलचा, ॲज वी गो लेफ्ट टू राईट इन द पिरियोडिक टेबल, काय होतं, लेफ्ट टू राईट गेलं तर तो चार्ज आहे तो काय होत जातो, डिक्रीज होत जातो. इलेक्ट्रो पॉझिटिव्ह जो चार्ज आहे तो काय होत जातो, हा डिक्रीज होत जातो. मग कोणता पॉझिटिव्ह सगळ्यात, हा जो ब्लॉक आहे तो मोस्ट कोण आहे, तो आहे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे. कोण आहे, हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. जसं इकडं होत जाईल लेफ्ट टू राईट तर तो काय होणार आहे, इलेक्ट्रो निगेटिव्ह जाईल. काय जाईल, तो इलेक्ट्रो निगेटिव्ह. मग आता आपल्याला बघायचं आहे की अल्कली मेटल जर बघितलं तर ते काय, मोस्ट इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट आहेत. काय तो मोस्ट. आणि जर होल पिरियोडिक टेबलमधला मोस्ट इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट विचारला तर तो कोण आहे, तो आहे सेझियम आहे. कोण आहे, सेझियम आहे. मोस्ट इलेक्ट्रो निगेटिव्ह एलिमेंट विचारला तर तो कोण आहे, तर तो आहे फ्लोरीन आहे. तो काय, फ्लोरीन. म्हणजे लेफ्ट साईडला जो आहे तो सगळे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कॅरेक्टर दाखवतात, राईट हँड साईडला जर गेलं तर ते इलेक्ट्रो निगेटिव्ह कॅरेक्टर दाखवतात. आणि मोस्ट विचारलेला आहे तर तो कोण आहे, तर तो अल्कली मेटल हा काय दाखवतो, मोस्ट इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट हे कॅरेक्टर दाखवतं. म्हणजे आपल्याला क्वेश्चन नंबर 29चं आन्सर काय म्हणणार, आपल्याला डी भेटणार आहे. चला पुढचा क्वेश्चन बघायचा, विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल ऑफ एम्पोटेरिक ऑक्साईड. आपल्याला हे बघायचं एम्पोटेरिक. याच्यामध्ये 3 कन्सेप्ट लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला, की ॲसिडिक नेचर कोण दाखवतं, बेसिक कोण दाखवतं आणि एम्पोटेरिक कोण दाखवतं. बघा, कारण आता एम्पोटेरिक विचारले, काही वेळा तुम्हाला ॲसिडिक ऑक्साईड ॲसिडिक नेचर विचारतील, काही ठिकाणी बेसिक विचारतील. ओके, जे मेटल आहेत काय आहेत, ते मेटल ऑक्साईड असतात, ते सगळे मेटल ऑक्साईड आपल्याला काय दाखवतात, बेसिक नेचर दाखवतात. मेटल ऑक्साईड काय दाखवतात, बेसिक नेचर किंवा बेसिक ऑक्साईड असतात, की मेटल ऑक्साईड बरोबर. जे नॉन मेटल असतात काय असतात, ते नॉन मेटल, ते दाखवतात आपल्याला ॲसिडिक. काय दाखवतात आपल्याला, ॲसिडिक. ओके, CO असेल किंवा NO असेल तर ते न्यूट्रल आहेत. ते कसे आहेत, न्यूट्रल आहेत ऑक्साईड्स. कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन मोनॉक्साईड, ते न्यूट्रल आहेत. बघायला काय मेटल ऑक्साईड आहे तो काय दाखवतो, बेसिक दाखवतो. नॉन मेटल असेल तर ऑक्साईड दाखवतो. इथे MgO आहे, CaO आहे, त्यानंतर Na2O आहेत. हे सगळे कोण आहेत रे, मेटल आहेत. परंतु मग अशी सांगितलं तुम्हाला, काय सांगलं, जे एक्सेप्शनल केस आहे का, अनामोलस बिहेवियर दाखवतो. कोण, बेरिलियम ऑक्साईड, BeO काय दाखवतो आपल्याला, तर BeO काय दाखवतो आपल्याला, एम्पोटेरिक ऑक्साईड, एम्पोटेरिक नेचर दाखवतो. अजून एक आहे तर ह्याच्या डायगोनलमध्ये Beचे येतो बघा, पुढे जाऊन ॲल्युमिनियम येतो, म्हणजे कोण, Al2O3. हे दोन BeO आणि Al2O3 हे दोघं एम्पोटेरिक ऑक्साईड नेचर दाखवतात. काय दाखवतात आपल्याला, एम्पोटेरिक. हे दोघे, हे एक्सेप्शनल सोडून द्यायचे, हे सोडून दिले. जर मेटल ऑक्साईड असतील तर ते दाखवतील बेसिक नेचर, आणि नॉन मेटल असेल ते दाखवतील ॲसिडिक नेचर. CO असेल, कार्बन मोनोऑक्साईड असेल, कार्बन मोनोऑक्साईड किंवा NO असेल, हे ऑक्साईडच आहेत, हे कुठलं नेचर दाखवतील आपल्याला, न्यूट्रल दाखवतील. काय दाखवतील, न्यूट्रल. आपल्याला फक्त आता पाहिजे होतं काय, एम्पोटेरिक. पण हे जर लक्षात ठेवलं तर कोणत्याही टाईपचा क्वेश्चन तुम्हाला विचारला आहे ज्यावरचा ऑक्साईड फॉर्मेशनचा, तर कोणत्याही टाईपचा, म्हणजे ॲसिडिक विचारू दे, बेसिक विचारू दे, न्यूट्रल विचारू दे किंवा एम्पोटेरिक विचारू दे. एम्पोटेरिकचे 2 एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, BeO आणि Al2O3. हे जर लक्षात ठेवलं तर एम्पोटेरिक आहे. मेटल ऑक्साईड असतील तर ते बेसिक असतील, नॉन मेटल असेल तर ते ॲसिडिक असणार आहेत. ओके, हे सिंपल क्वेश्चन आहेत, थेरोटिकल बेसवर आहे. ट्रेंड लक्षात ठेवला तर तुम्ही इझिली कोणतेही क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. एक सॉल्व्ह प्रोसेसमधलं थोडंसं लक्षात ठेवायला लागेल, की NH3 लागतं आपल्याला, NaCl लागतं, त्यानंतर आपल्याला COOH ट्वाईस लागतं. हे फक्त रिॲक्टंट लागतात, जे रॉ मटेरियल आहेत, जे आपल्याला सोडियम कार्बोनेट Na2CO3H2O 10 मोल्स ऑफ H2O हे तयार करण्यासाठी आपल्याला यूज करावं लागतात. तर अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला ह्या अल्कली आणि अल्कलाइन अर्थ मेटलवर खूप सिंपल क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामध्ये काही अवघड नाही. ते पाठीमागचं फक्त लेक्चर जर तुम्ही ऐकलं तर याच्यावर कोणत्याही टाईपचा कसाही क्वेश्चन जर विचारला तर मी शिकवलेल्या त्या कन्सेप्टवरच क्वेश्चन तुम्हाला असणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही जर अभ्यास केला, जास्तीत जास्त क्वेश्चन तुमच्या हाताखालनं गेले तर 100% तुम्हाला चांगले पर्सेंटाईल ह्या माध्यमातून मिळतील. तर या ठिकाणी हा आपला टॉपिक या ठिकाणी संपतो आहे. याच्या रिगार्डिंग काही क्वेश्चन्स असेल काय असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता.
तोपर्यंत धन्यवाद. पुन्हा भेटू पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.